रवा चीज टिक्की 2 वाटी रवा घेतला, पाण्यामध्ये ते ठेवले, 15 मिनटं ठेवायचं, छान मरू द्यायचं रवा. आणि आता 2 बटाटे घ्यायचे, तेही छान किसून घ्यायचे. आपले बटाटे किसून झालेले आहे, तेही पाण्यामध्ये बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचं आणि धुवून घ्यायचे व्यवस्थित. पॅनमध्ये 1 चमचा सोप, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ घातली आणि 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, ते छान परतून घ्यायचं. बटाटे आता पाण्यातून काढलेले आहे ते टाकायचे आणि वरून मीठ टाकायचं चवीनुसार आणि आता छान परतून घ्यायचं. बटाट्याला शिजू द्यायचं, असं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये तो भिजवलेला रव्याचा पेस्ट घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि त्यालाही छान परतून घ्यायचं घट्ट होईपर्यंत. आता आपलं घट्ट झालेलं आहे, असं पिठासारखं घट्ट झालेलं आहे. आता आपला रवाही त्यामध्ये चांगला शिजलेला आहे आणि बटाटेसुद्धा छान शिजलेले आहे. असं पूर्ण दाबून दाबून असं शिजवून घ्यायचं. 5 मिनटासाठी थंड व्हायला ठेवायचं. आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 चमचा तेल घेतली आणि थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि पातळ बनवायचं नाही पीठ, हे थोडं घट्टच पेस्ट बनवायची. आता चीज घेतलंय, चीजही किसून घेतलंय आपण. आता आपलं डो तयार झालेला आहे, तेही थंड झाले आहे. आता आपण टिक्की तयार करूया. अशा छोट्या छोट्या टिक्की करायची. त्यामध्ये मध्ये चीज घालायची आणि छान दाबून घ्यायचं आणि गोल गोल अशा टिक्क्या तयार करायच्या. असं सर्व टिक्क्या तयार करून घ्यायच्या. आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहे. आता आपण त्या पेस्ट बनवली त्याच्यामध्ये टाकायचं आणि तळून घ्यायचं. तेल गरम झालंय आपलं, आता टिक्की टाकते आहे. तळून घ्यायचे सर्व टिक्क्या. खायला पण छान लागते आणि कुरकुरीत लागते आणि झटपट बनवणारी ही रेसिपी आहे. असं छान तळून घ्यायचं. आता आपण सर्व टिक्क्या अशा तळून घेणार आहोत. आपल्या टिक्की आता तयार झालेली आहे. रवा चीज टिक्की बघा किती छान मस्त आतमध्ये चीज स्प्रेड होतं. आपली रवा टिक्की तयार झालेली आहे.